प्राचीन काळी देवदेवता ह्या प्रसन्न होण्यासाठी, त्यांच्याकडून हवी ती शक्ती मिळवण्यासाठी मनुष्य किंवा पशु ह्याचा बळी दिला जात असे. पण ही अशी निरपराध जीवांची हत्या मान्य नसल्यामुळेच आपल्या ऋषीमुनींनी त्यावर एक वैचारिक मार्ग शोधून काढला, आणि तो म्हणजे या पशु किंवा जीव हत्येऐवजी देवळात नारळ फोडायचा. नारळाला असलेले डोळे, डोके, शेंडी हे नरबळीशी बरेच मिळते जुळते आहे. त्यामुळे असा नारळ देवापुढे फोडला तर बलिदानाचे पुण्य पदरी पडेल आणि पापसुद्धा लागणार नाही. बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकावा व्हायचा, आणि हे लक्षात घेऊनच आधी देव मूर्तीला कुंकू लावायची, मग फोडलेल्या नारळाचे पाणी त्यावर शिंपडायची व स्वतः शिंपंत्रांचा आभास निर्माण करायचा, ही त्यामागची कल्पना होती. आणि म्हणूनच देवाजवळ नारळ फोडतात.